नमस्कार. भारत बदलतोय आणि त्यासोबतच आपल्या करिअरची दिशाही. विचार करा, नवीन शिक्षण धोरण आणि ही जी डिजिटल क्रांती होतीये, या सगळ्याचा 2026 पर्यंत आपल्या नोकऱ्यांवर काय परिणाम होईल? चला, आज हेच सोप्या भाषेत समजून घेऊया. आजकाल ना जिथे बघावं तिथे एकच प्रश्न ऐकू येतो आणि खरं सांगायचं तर मनात थोडी भीतीही वाटते. तो प्रश्न म्हणजे AI माझी नोकरी घेईल का? हा प्रश्न खरंच आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी खूप महत्वाचा बनला आहे. पण थांबा, याचं उत्तर जरा वेगळं आहे. तज्ज्ञ काय म्हणतात माहितीये? AI नोकरी घेणार नाही, पण अशी व्यक्ती नक्कीच नोकरी घेऊ शकते जिला डिजिटल स्किल्स येतात. म्हणजे काय? तर खरी लढाई टेक्नॉलॉजीशी नाहीये, तर त्या लोकांसोबत आहे ज्यांना ती टेक्नॉलॉजी वापरायची कला जमलीये. अच्छा, मग ह्या नव्या आव्हानाला तोंड कसं द्यायचं? यावर पहिला उपाय येतो तो सिस्टीम लेव्हलवर. म्हणजे आपल्या शिक्षण व्यवस्थेतच मोठे बदल केले जात आहेत. आणि या सगळ्या बदलांचा पाया काय आहे? तो आहे आपलं नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020. आता बघा, आपल्या शिक्षण पद्धतीतला सगळ्यात मोठा बदल म्हणजे काय? तर ती जुनी 10+2 ची पद्धत गेली आणि आता आली आहे 5+3+3+4 ची नवीन रचना. आता याचा अर्थ काय? सोपं आहे. आता शिक्षणाचे 4 टप्पे आहेत: फाउंडेशनल, प्रिपरेटरी, मिडल आणि सेकंडरी. याचा फायदा काय? तर फक्त घोकंपट्टी करण्याऐवजी अगदी लहान वयापासून मुलांच्या चौफेर विकासावर लक्ष दिलं जाईल. तर हे जे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आहे ना, ते स्वातंत्र्यानंतरचं आपलं तिसरं शिक्षण धोरण आहे. याचं एकच मोठं ध्येय आहे, 2040 पर्यंत भारताची शिक्षण व्यवस्था पूर्णपणे बदलायची. कशासाठी? तर शिक्षण सगळ्यांपर्यंत पोहोचावं, त्यात लवचिकता यावी आणि हो, विद्यार्थ्यांना एकाच वेळी वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करता यावा. आणि यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आता शाळेपासूनच करिअर गायडन्सवर खूप जास्त फोकस केला जाणार आहे. कसं? तर प्रत्येक शाळेत किंवा शाळांच्या ग्रुपसाठी काउन्सिलर्स असतील. AI बेस्ड सॉफ्टवेअर वापरून विद्यार्थ्यांची आवड आणि क्षमता काय आहे हे ओळखलं जाईल. इतकंच नाही तर 8वी आणि 10वी नंतर स्किल बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट होतील. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स अशी कडक विभागणी आता राहणार नाही. आणि ऐका, हे फक्त कागदावर नाहीये. सरकारने यासाठी एक क्लिअर टाईमलाईन ठरवली आहे. 2025 पर्यंत देशातल्या 50% शाळांमध्ये आणि 2030 पर्यंत 100% शाळांमध्ये काउन्सिलर्स असतील, हे टार्गेट आहे. आता हायर एज्युकेशनमध्ये तर खूपच जास्त फ्लेक्सिबिलिटी आणली आहे. म्हणजे कसं? तर आता विद्यार्थी 1 वर्ष शिकून सर्टिफिकेट, 2 वर्षांनंतर डिप्लोमा आणि 3 वर्षांनी डिग्री घेऊ शकतील. समजा मध्येच शिक्षण सोडावं लागलं तरी वर्ष वाया जाणार नाही. आणि इतकंच नाही, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्समुळे एका कॉलेजमध्ये मिळवलेले क्रेडिट्स दुसऱ्या कॉलेजमध्ये वापरू शकाल. कमाल आहे ना? ठीक आहे, तर हे झाले सिस्टेममधले बदल. सरकार आपलं काम करतंय. पण आपण स्वतःला भविष्यासाठी कसं तयार करायचं? याचं उत्तर एका शब्दात आहे: स्किल्स. आपल्याला नवीन कौशल्य शिकावीच लागतील. जरा या टेबलकडे बघा. 2026 साठीची सगळ्यात भारी डिजिटल स्किल्स इथे दिली आहेत. AI प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, म्हणजे AI कडून आपलं काम अचूकपणे कसं करून घ्यायचं, किंवा मग डेटा ॲनालिसिस. आणि इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? हे स्किल्स शिकायला किती वेळ लागतो आणि सुरुवातीला पगार किती मिळू शकतो हेही दिलंय. म्हणजे कमी वेळेत जास्त कमाई करण्याची ही एक मोठी संधी आहे. पण प्रश्न हा आहे की ही डिजिटल स्किल्स इतकी महत्वाची का आहेत? हा चार्ट बघा. सगळ्यात मोठा फायदा आहे जास्त पगार. त्यानंतर येतं फ्युचर प्रूफ करिअर, म्हणजे भविष्यातही दिकेल असं काम. आणि हो, रिमोट वर्कची संधी, म्हणजे घर बसल्या काम करण्याची सोय. या स्किल्समुळे जगभरात कुठेही काम मिळतं आणि जॉब सिक्युरिटी सुद्धा वाढते. मग सुरुवात कुठून करायची? एकदम सोपा 5 स्टेप प्लॅन आहे. पहिलं, आपली आवड ओळखा. डिझाईन, कोडिंग की लिखाण. दुसरं, कोर्सेरा किंवा खान अकॅडमी सारख्या फ्री प्लॅटफॉर्मवर जाऊन बेसिक गोष्टी शिका. तिसरं, स्वतःचे छोटे छोटे प्रोजेक्ट्स बनवा आणि एक पोर्टफोलिओ तयार करा. चौथं, लिंक्डइनवर त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी बोला, नेटवर्क वाढवा. आणि 5वं, इंटर्नशिप करून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्या. यासाठी कुठल्याही महागड्या कोर्सची गरज नाहीये. आता आपण येतोय सगळ्यात महत्वाच्या भागाकडे, तो म्हणजे नवीन माइंडसेट. कारण बघा, सिस्टीम बदलली, आपण स्किल्स शिकलो, पण जर आपली विचार करण्याची पद्धत जुनीच राहिली तर काहीच उपयोग नाही. यशस्वी होण्यासाठी एक नवा दृष्टिकोन हवा. कंपन्यांच्या अपेक्षा कशा बदलल्या आहेत ते बघा. जुना विचार काय होता? डिग्री आहे,
बस झालं. पण आता नवीन विचार काय आहे? डिग्री तर हवीच, पण तेवढं पुरेसं नाही. शिक्षण कोठून घेतले यापेक्षा उमेदवार काय करू शकतो हे जास्त महत्त्वाचं आहे. पुस्तकी ज्ञानाची जागा आता स्किल्स, प्रोजेक्ट्स आणि आपल्या पोर्टफोलिओने घेतली आहे. मग हा पोर्टफोलिओ बनवायचा कसा? सोपा आहे. इंटर्नशिप्स करा. Google, कोर्सेरा, NPTEL सारख्या ठिकाणांहून सर्टिफिकेट्स मिळवा. केलेले प्रोजेक्ट्स GitHub किंवा Behance सारख्या वेबसाईटवर टाका आणि सगळ्यांना दाखवा. आणि हो, आपलं लिंक्डइन प्रोफाईल नेहमी ॲक्टिव्ह आणि अपडेटेड ठेवा. लक्षात ठेवा, आजच्या काळात एक चांगला पोर्टफोलिओ डिग्रीपेक्षाही जास्त महत्त्वाचा ठरू शकतो. आणि एक खूपच भारी कन्सेप्ट आहे, तो म्हणजे हायब्रिड स्किल्स. म्हणजे काय? तर 2 वेगवेगळ्या क्षेत्रांना एकत्र जोडणं. उदाहरणार्थ, कॉमर्स शिकला आहात आणि सोबत डेटा ॲनालिसिस पण शिकलात, तर फिनटेक कंपन्यांमध्ये प्रचंड मागणी असेल. किंवा समजा शिक्षण आर्ट्समध्ये झालंय आणि त्याला टेक्नॉलॉजीची जोड दिली, तर एक अप्रतिम UX डिझायनर बनता येतं. आणि सर्वात शेवटी 2026 आणि त्यानंतरच्या काळासाठी एकच मोठा मंत्र लक्षात ठेवा: अनलर्न अँड रीलर्न. म्हणजे जुन्या गोष्टी विसरून सतत नवीन शिकत राहणं. कारण जो स्वतःला अपडेट ठेवेल तोच टिकेल. या वेगाने बदलणाऱ्या जगात आपलं शिकणं आता कधीच थांबणार नाही.